मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे 200 बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे। यासाठी 366 कोटी 26,49,000 रुपये निधी खर्च केला जाणार आहे, अशी माहिती कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली। मिरजेत खाडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। तसेच बऱ्याच वर्षापासून नागरिकांची मागणी होती त्याप्रमाणे 100 प्रवेश क्षमता असलेले BSc नर्सिंग महाविद्यालय सुद्धा याच ठिकाणी सुरू केले जाणार आहे, असेही डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी सांगितलं। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक कोट्यातून 50 जागा वाढ झाल्यामुळे मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वसतिगृह, लेक्चर हॉल तसेच प्रयोगशाळा बांधण्यात येणार आहे, असेही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले। तर मिरज बेडग रस्त्यावर रेल्वे गेट नंबर 70 येथे रेल्वे ओव्हरब्रिज बांधण्यात येणार असून त्यासाठी 41 कोटी 35 लाखाचा निधी खर्च केला जाणार आहे, असे सांगून डॉ. सुरेश खाडे पुढे म्हणाले, सांगली मिरज रोडवर कृपामाई हॉस्पिटल जवळ 25 कोटी रुपये खर्च करून रेल्वे ओव्हरब्रिज बांधला जाणार आहे। तसेच मिरज तालुक्यातील विजयनगर येथे स्पेशल केस म्हणून आरोग्य उपकेंद्र सुरू केले जाणार आहे, असेही खाडे यांनी यावेळी सांगितले। प्रेस घेत असताना खूप आनंद होतो की केंद्राच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राच्या माध्यमातून केंद्रात मोदी सरकार आणि राज्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री दादा यांच्या माध्यमातून आज आमच्या मिरज मतदारसंघाला स्पेशल म्हटलं तर मिरजचं शासकीय वैद्यकीय हॉस्पिटल्स ह्या हॉस्पिटलला भरभरून पैसे दिले, त्याबद्दल मी दोन्ही शासनाचे, महाराष्ट्र केंद्र शासनाचे मी प्रथमतः आभार मानतो। आज वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज येथे एक सबस्ट्रॅक्शन विथ इक्विपमेंट्सचं आम्हाला मान्यता मिळाली, त्याची 40 कोटी 80 लाख आहे। EWS कोट्यातून 50 जागांची वाढ मिळाली आम्हाला, त्यामध्ये आम्हाला 56 कोटी 44 लाख आले। 100 प्रवेश क्षमतेचे BMS नर्सिंग कॉलेज, BSc नर्सिंग कॉलेज आम्हाला मिळालं, त्यासाठी 47 कोटी 44 लाख आले। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव हा महाराष्ट्रानं पॉझिटिव्ह शिफारस करून केंद्राला पाठवला। मी दिल्लीला जाऊन केंद्रीय आरोग्यमंत्री त्यांना मी भेट दिली आणि त्यांना आम्ही विनंती केली की आम्हाला पाहिजे। ते म्हणजे काही अडचण नाही आहे, आपण हे तुम्हाला ताबडतोब द्यायची आम्ही व्यवस्था करू। तर त्यासाठी जवळजवळ 336 कोटी आम्हाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आमच्या मिरजेला आमच्या हॉस्पिटलच्या बाजूला असावं, त्याचाही प्रस्ताव मान्यतेच्या स्तरावर आहे। बेडर रस्त्यावर रेल्वे गेट 70 रेल्वे पूल बांधण्यासाठी मध्ये मी प्रेस दिली होती, त्यामध्ये की हा रेल्वे पूल बांधायला पाहिजे। अगोदर आम्ही प्रस्ताव टाकला होता, त्यानंतर त्या प्रस्तावाला त्या अधिकाऱ्यांनी डोकं चालवलं, अंडरग्राऊंड केला, कॉन्ट्रॅक्ट झाला, टेंडर फायनल झालं, हॉटेलला ऑर्डर दिली समजल्यानंतर त्या परिस्थितीमध्ये पण मी दिल्लीला जाऊन ते कॅन्सल केलं आणि ओव्हरब्रिजचा प्रस्ताव आम्ही ताबडतोब करा असं सांगितलं आणि ओव्हरचा प्रस्ताव तयार केल्यानंतर आज त्याची किंमत 41 कोटी 44 लाख। रेल्वे मंत्र्यांच्याकडे आम्ही भेटलो आणि रेल्वे केंद्रीय मंत्र्यांना भेटले की त्यांनी सांगितलं, दानवे साहेबांनी सांगितलं की ताबडतोब तुम्हाला हा बोर्डमध्ये आहे प्रस्ताव, बोर्डमध्ये आम्ही ताबडतोब तुम्हाला सँक्शन देऊ असं सांगितलं गेलं। हे कृपामाईच्या एक ब्रिजचं मध्यंतरी रेल्वेवाल्यांनी जरा हल्लागोला करायचा प्रयत्न केला, पण रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं काही अडचण नाही आहे, त्याला पैसे 25 कोटी लागणार, 25 कोटी लागणार आहे, मी देतो आणि आपण ब्रिज बांधून देऊ असं त्याने क्लिअर दिला। त्यांनी खाली आदेश पण दिले आणि ताबडतोब ह्या ब्रिजचं ताबडतोब आपला त्या कृपामाईचं तो 55-60 वर्षाचा ब्रिज आहे, तो अपघाती झाला आता रेल्वेने सांगितलं आणि रेल्वेने सांगितल्यानंतर आपण त्यांना सांगितलं की आम्ही आता बंद करू शकत नाही आम्हाला, कारण आमचे जाणार येणार हे मेन हायवे आमचा, त्यामुळं बांधताना त्यांना सिस्टम चालू करून दिल्या। दानवे साहेबांच्याबरोबर मिटिंग झाली आणि परवा जिल्ह्यात गेल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांच्याबरोबर मिटिंग झाली।